इकडे एवढं नैपुण्य, इकडे एवढं टॅलेंट आहे तुम्हाला माहित नाहीये. कारण मी अनेक मॅचेस इकडे बघतो, पण त्याच्या टेनिस बॉलच्या मॅचेस असतात. आमच्या भाज्याला, दुधाणीला, वाकडीला वगैरे 5-5 हजार लोक मॅचेस बघतात. 5-5 हजार लोक. आणि आदिवासी मुलं खूप छान खेळतात. इकडे खूप टॅलेंट आहे, पडू त्यांना टेनिस बॉलने खेळतात आणि टेनिस बॉलमध्ये संपतात. पण इकडे एक उत्कृष्ट व्यासपीठ त्याला मिळेल, जेणेकरून ते मुंबईला खेळली. अशी जी तुम्ही प्लीज पाठपुरावा करा की ते आपली इकडची मुलं मुंबईला खेळतील. कारण महाराष्ट्र राज्य खूप मोठं आहे, 26 डिस्ट्रिक्ट्स आहेत. तर इकडचे मुंबईची मुलं इकडे खेळतील, इकडची मुलं मुंबईला जातील. इकडे अनेक टुर्नामेंट्स होतील. अंडर-12, अंडर-14, 16, 19 खूप टुर्नामेंट्स इकडे होतील. आणि माझं असं म्हणणं आहे की आपण नेट प्रॅक्टिस ही इम्पॉर्टंट आहेच म्हणा, पण मॅचेसमध्ये तुम्ही जे करता ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि माझी अकॅडमी जेवढ्या आहेत 3 आता अकॅडमी आहेत आणि 4थी आहे. आम्ही जवळ 20 टुर्नामेंट इकडे आयोजित करतो. आणि त्यातनं अनेक मुलं इंडिया अंडर-19, इंडिया 18 खेळली, इंडियाला खेळली, IPL खेळली, IPL खेळतात अजूनही. तर इकडची मुलं पण खेळू शकतात असं मला ठाम विश्वास आहे. त्याच्यानंतर इकडचे स्थानिक प्रशिक्षक आम्ही घेणार आहोत. आपण त्यांना आम्ही ट्रेन करणार आहोत. आणि हे ग्राउंड जे केलेलं आहे ते नदीम मेमननी केलेलं आहे. तर वानखेडे स्टेडियम पण त्यानेच केलेलं आहे. तर नदीमचे पण मी आभार मानतो. त्याने उत्कृष्ट विकेट्स केलेले तिकडे. आणि आमचे कोचेस मुंबईचे तर तिकडे येतील, इकडच्या प्रशिक्षकांना पण कोचिंग करतील. आणि इकडे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्लेयर्स निर्माण होतील. मी जास्त बोलत नाही, कारण 1, 2 आणि 3 मेला आपले सिलेक्शन ट्रायल्स इकडे होणार आहेत. अंडर-12, अंडर-14, 16, 19 साठी. तर सगळ्यांना संधी मिळेल. पण मला वाटतं की इकडे जर 2 ते 2.5 हजार मुलं येतील आणि त्यातले आम्ही फक्त 80 ते 100 मुलं घेऊ. तर त्यासाठी जे सगळ्यात चांगले असतील तेच खेळतील. आणि त्यांना इम्प्रूव्ह करायची इकडे खूप संधी मिळेल, पुरेपूर संधी मिळेल. आणि इकडे चांगले प्लेयर्स निर्माण होतील असं मला ठाम विश्वास आहे. मला इकडे बोलवलं आणि ती अकॅडमी सुरू केली त्याबद्दल पनवेल महानगरपालिकेचे मी आभार मानतो. चितळे साहेबांचे आभार मानतो, गणेश देशमुख साहेबांचे आभार मानतो. आणि कट्टेकरना मी जो 5 वर्षामध्ये 1000 फोन केले असतील आणि त्याने प्रत्येक फोन उचलला. आणि मीटिंगमध्ये त्यांनी परत मला फोन केला. तर कट्टेकरांचे मी आभार मानतो.